जगाच्या मालकाला मिठी मारून रडत होती. विश्वाच्या मालकानं बाळंतपण केलं, पोरगा झाला चोखोवाला. विश्वाच्या मालकानं हातात घेतला. हळूहळू दिवस गेले. 12वा दिवस आला. बारसं करायचं होतं. अवस्था नव्हती. डोळ्यातनं पाणी आलं सोयराच्या. काय म्हणे सांगू तुम्हाला ताई, मलाही वाटायचं बारसं करावं माझ्या लेकराचं, पण अवस्था वाईट. लोकांच्या कामं करून उदरनिर्वाह करणारी माणसं आम्ही कुठं बारसं करावं. अहो जगाचा मालक तो लक्ष्मीचा नवरा, त्याला काय कमी पैशाला. तो म्हणे फार केलं माझ्या भावानं माझ्यासाठी, काळजी करू नका वहिनी, पाहिजे तसं बारसं करू. जगाच्या मालकानं बारसं केलं. अहो आत्या विश्वाचा मालक झाला आणि चोखोवाच्या पोराचं नाव ठेवलं कर्ममेळा. नाव ते ठेविले काय जगाच्या मालकानं नाव ठेवलं. कान फुंकले दादा. तुमच्या आमच्या बारशाला माणसं येतील काय नवलय. चोखोवाच्या बारशाला जगाच्या मालकानं हाजरी लावली. सगळे देवदेवता येऊन जेवून गेले दादा. काय बारसं झालं, काय बारसं झालं. हळूहळू 27 दिवस झाले. 27 दिवसानं चोखोबाला आठवलं माझी बायको बाळंतीण होती, जगली असन का मेली असन. चास्कर किती दिवसाने, तुम्ही महिना लक्षात ठेवा. महिन्यानं आठवलं दादा माझी बायको बाळंतीण आहे. हा फरक आहे. मिठी पडली किती देव आवडावा, माझे चित्त तुझे किती देवाच्या चरणावर चित्त असावं. 27 दिवसानं आठवलं बायको बाळंतीण आहे. आपलं किती चित्त देवाजवळ असतं. पंढरपूरला गेलो की आपण ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव, म्हणजे दर्शन झाल्या निघाई येते. तोंड गावाकडेच करून ठेव, म्हणजे तेवढा तरी वेळ कशाला देवाच्या दारात. हा फरक आहे आपल्यात आणि संतात. म्हणून त्यांची ती अवस्था आणि आपली. विश्वाच्या मालकाने विचार केला. 27 दिवसांनी देवाला कळलं ना दादा. देव लगेच म्हणले वहिनी आता येते. वहिनी म्हणले 27 दिवसात एकदा बी नाव काढलं नाही घरचं. आता अचानक सकाळपासून उगाच बोबाटा उठवलाय. नाही म्हणे माझा धनी रागवल मला. कोणाचा? हिचा सगळ्या जगाचा धनी, हिला कुठला धनी नाही म्हणे. रागवून मिस कॉल आलाय सकाळी, जाऊ द्या मला. करमत नाही म्हणे त्याला, बायकोशिवाय करमत नाही मला, जाऊ द्या म्हणे. थांबा माझ्या घरधनाला येऊ द्या, माझ्या हातात काय हवं. थांबा थांबा बाई शिवते मी चोळी न लगे बनवाळी बोले न लगे बनवाळी बोले. थांबा थांबा बाई शिवते मी चोळी न लगे बनवाळी बोले जो तुम्ही सुरुवातीपासून प्रमाण ऐकताय ना, हा 47 चरणाचा नामदेवरायांचा एकच अभंग आहे. त्यातलं 10वं चरण अख्ख्या महाराष्ट्राला पाठ आहे. चोखोबाची बहीण झाला शारंगधर. थांबा थांबा बाई शिवी येते चोळी. जगाचा मालक नाही बाई, आता नवरा लईच वाट बघतोय. नाही वैन माळी बोलत नको बाई, नाही हो माझ्या हातात काय. नवरा येऊ द्या, घरधनाला येऊ द्या. पहिल्या बायकांकडे पैसे नव्हते. पहिल्या बायकांकडे पैसे नव्हते. काय नाही, मी काहीतरी म्हणलं का. नव्हते पैसे. नवऱ्याच्या हातात कारभार होता. मग काय हट्टच केला देवाने. शेजाऱ्या पाजारच्या 4-5 बायका बोलवल्या, कुंकू लावलं. पदरात 4 दाणे तांदळाचे टाकले. ऐपत नव्हती चोळी शिवायची. आहे तशी ताईची पाठवणी केली. देव निघाला. देव थोडा पुढे जाईपर्यंत चोखोबाराय आले. तुम्ही फक्त कल्पना करा, 9 महिन्याची गर्भवाशीन बायको तुम्ही भांडून सोडून गेले आणि महिन्यानं आले तर बायको स्वागत कशी करेल. दादा तुमची बायको, तुम्ही अशी 9 महिन्याची बाळंतीण सोडून गेले आणि महिन्यानं आले. सहस्त्रे दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. कसं म्हणजे बायको स्वागत कसं करेल. ओवाळीन माय माया शारंगधरा माया पंढरीनाथा. असंच करेल. तिथंच थांब, पुढे येऊ नको. मा एकटीचं लेकरू होतं का, तुझं कोणीच नव्हतं का. अरे कस केलं असं मी एकट्या जीवानं. नका इथं नको ऐकू देऊ, ऑलरेडी माझा मोठा आहे.
बायका भांडताना इको द्यायची गरज नाही, ते ऑलरेडी बेस विको ट्रबल गेन भरपूर असतात महाराज, त्यांचा इफेक्ट पुरेसा असतो. एक भांड लागली की गावाला कळतं कोणाची सून भांडती. लय मायले एवढ्या बोलून गप बसल्या नसत्या, जास्तच बोलल्या असत्या. पण संतांच्या बायका संतान सारख्याच असतात. एका शब्दानं बोलल्या नाही सोयराबाई, का कशासाठी कुठे, एका शब्दाने नाही बोलल्या, एका शब्दाने नाही. हातात कर्ममेळा घेतला, ठेवला, स्वामी कर्ममेळा चोखोबरायांच्या हातात दिला. बाईचं सगळं चांगलं पण तोंड ग बसत नाही. एवढं करून लगेच दुसऱ्या मिनिटाला सोयराबाई म्हटल्या, देनी निर्मला ताई गाठ पडल्या का? चोखोबराई म्हणले, कोण? तुमची बहीण? तिथंच राहून आलो मी. चोखोबराई म्हणली, मी बाळातपणात नव्हतं म्हणून बायको डोक्यावर पडली काय की? आता मीच बहिणीकडे राहून आलो आणि कशाला म्हणते बहीण गाठ पडली का? वेडी का तू? बरं मी वेडी, मला नाही अक्कल? या बायकांना विचारा बरं. एका एका माय माऊलीनं तोंड भरून कौतुक करावं. सोयराबाईनं सांगावं, काय केलं दादा, काय केलं? घरातल्या झाडलोटीपासून घरातल्या स्वयंपाकापर्यंत, अहो आंघोळ, वेणी, साडी, बाळणपण सगळं माझं निर्मला ताईने केलं. काय बारसं केलं अहो स्वामी, काय बारसं केलं. डोळ्याचं पारणं फिटलं, अख्ख्या जगानं कौतुक केलं. अहो इतकं सुंदर, इतकं चांगलं, एवढं गोड असा सांभाळ केला ना. अहो तुमच्या बहिणीसारखी बहीण भेटणं फार मोठं सौभाग्य आहे. चोखोबरायांना कळलं, पंढरीकडे हात करून चोखोबराय म्हणतात, देवा राखशील हा विश्वास होता, पण माझ्या दारात येऊन चाकरी करशील एवढा सामर्थ्याने माझ्या पाठीमागं उभा टाकशील. मिठी पडली पंढरी राया, देवा किती करतोस रे. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने भावे हरिनाम घे, आवडीने भावे हरिनाम घेसी. तुझी चिंता त्याशी सर्व आहे, त्या चोखोबाच्या नामचिंतनामुळे जगाच्या मालकाने चाकरी करावी. तुकोबरात तेच म्हणतात, देवा अनुभव आहे मला, विश्वास आहे मला. मातांच्याकडे 36 वर्ष कावडीने तू पाणी वाहिलंस. गोरा कुंभारासाठी कुंभार झाला, नरहरी सोनारांसाठी सोनार झालास, माझ्यासाठी मायबाप झालास. काही नाही देवा, हे सगळं जे दिलंस ना त्याचं कारण एकच आहे, तुझं पाहता सामोरी दृष्टी माझे चित्त तुझे पाया, पडली पंढरी राया, तुझी आवड मला इतक्या सामर्थ्यापर्यंत घेऊन गेली. आता रामेश्वर शास्त्री म्हणतात, तो किता तुलने से ब्रह्म तुका सियाने, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकाराम. तुका विष्णू नाही नोहे सारिता, लवण मिळविता जळे. हे कधी काय इतका, लोक म्हटले किती आवडतो, जीव दिला इतका आवडतो की जीव घाण टाकला तरी कमी आहे. हे कसं काय शक्य आहे? काही नाही म्हणे, फक्त मुखात नाव घ्या, ताकद तो देतो. विठोबा हरि जय जय, हरि जय जय जय, 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 हरि 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 जय 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 जय, हरि जय 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 जय, हरि
हरे हरे संकेत हरे 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 वडून जय जय हरी जय जय हरी विठोबा रघुमा खाली बसा उठू नका खाली बसा खाली बसलेले आहेत सर्वांनी विठोबा रघुमा सर्वांचा प्रेम आहे हरी विठोबा रघुमा हरी जय विठोबा रघुमा खाली बसा पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महापुरुष कीर्तनाला शुभ आहे एवढं सामर्थ्य तुमच्यात आहे. साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. आमचे रवी महाराज अखंड आयुष्य ज्यांनी परमार्थामध्ये वेचलं त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा. त्याचबरोबर हरिभक्त परायण धन्यकुमार महाराज मुरकुटे महाराज धन्यकुमार महाराज ज्यांच्या नावातच धन्यता आहे. त्यांचं गायन ऐकून धन्य आणि अनुभवी तेवढंच साठा ज्ञानाचा त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. अगदी आमच्या भागाचे वैभव असणारे आमचे धन्यकुमार दादा, अगदी पश्चिम महाराष्ट्राचं वैभव असणारे धन्यकुमार दादा साष्टांग दंडवत तुमच्या चरणावर. त्याचबरोबर हरिभक्त परायण रविदास महाराज. अगदी मी रविदास महाराजांचं नाव घेतलं महाराज बरं का. त्याचबरोबर हरिभक्त परायण दोन आहेत. हा, रविदास महाराज आणि रविदास महाराज. दोन दोन सूर्य असल्यावर तुमच्या सत्याला तेजोमय करण्यापासून कुणी रोखू शकणार आहे का. साष्टांग दंडवत. त्याचबरोबर हरिभक्त परायण सुपेकर महाराज. त्यांचे सुद्धा मनस्वी आभार. अगदी गोड सुंदर. तुम्हा सर्व मंडळीमुळे अरे हे काढू का थोडं कमी घालत जा, माझ्यासारखी जाईल. सुंदर गोड व्यक्तिमत्व. अगदी सुंदर ज्यांचं गायन आहे. मी सुंदरला सुद्धा माझ्याकडे शब्द कमी आहेत. अगदी त्यांच्यामुळे हा कीर्तन सोहळा. कुठलाच कीर्तनकार 1.5 तासाच्या तासभराच्या पलीकडे कीर्तन करत नाही. फक्त या व्यक्तींमुळे आज 2.5 तास कीर्तन सामर्थ्याने उभं टाकतंय. ही त्यांची आणि स्वतःकडे एवढा ज्ञानाचा साठा, एवढं सामर्थ्य आणि एवढा अभ्यास असूनही आपल्या छोट्या बहिणीच्या वयाचं, लेकीच्या वयाचं कीर्तन ऐकणं याला मनाचा फार मोठेपणा लागतो. हा मोठेपणा त्यांच्याकडे आहे म्हणून साष्टांग दंडवत आहे त्यांच्या चरणावर. माझ्यापेक्षा ज्ञानाने, अनुभवाने, वयाने आणि कर्तृत्वाने फार मोठी असणारी मंडळी आहे ती, तरी मला सांभाळून घेतात. हाच आमच्या वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा मोठेपणा आहे आणि हीच आमची शोभा आहे. बारक्यांना मोठ्यांना मान देता आला पाहिजे आणि मोठ्यांना बारक्यांना सांभाळून घेता आला पाहिजे. हे आमच्या वारकरी संप्रदायाकडनं शिकावं. साष्टांग दंडवत तुम्हा सगळ्यांच्या चरणावर. अगदी गोड मृदुंगवादक यज्ञेश महाराज, संकेत महाराज. अगदी सुंदर ज्यांचा पखावाज आहे. हे मी सांगायची गरज नाही आहे आणि तुम्ही माणसं बदलत नाही याच्यावरूनच कळतं. तुम्ही माणसं सोडत नाही. तुम्हाला माहिती आहे पुन्हा अशी भेटणार नाही. पण एवढ्या सामर्थ्याने तुम्ही ती माणसं सांभाळताय. आमचे संकेत महाराज अगदी गोड सुंदर ज्यांचं पखावाज वाजवणं आहे. साष्टांग दंडवत या बहिणीचं तुमच्या चरणावर. त्याचबरोबर हरिभक्त परायण